दासाला साय नारायण होय रक्षितापण. श्री हरी दासाला सहाय्य करतो, नवे नवे आपल्या भक्ताच्या भक्तीवर भुलून आपल्या भक्ताचे एखाद्या सेवकाप्रमाणे राखतो. श्रोते म्हणते बुवा कशावरून? दृष्टांत दाखल चरित्र. राजा धर्म त्या मयसभेमध्ये सिंहासनावरती बसलेला आहे. वामभागी द्रौपदी, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव चवळ्या राहत आहे. सर्व पौरजन जमलेले आहे. सगळीकडे आनंदी आनंद झाला. अशा वेळी या धर्माच्या कानावरती वेणेचे मंजूळ स्वर आहे. देवर्षी नारद महर्षी स्वर्गातून स्वर्गात येतो. म्हणजे पूर्वीच्या काळी बरं का लोक स्वर्गाला जायचे, परत यायचे. हल्ली फक्त जायचे, यायचे नाही. वन वे. ते येत नाहीत ना, तेच बरं आहेत. त्यांचीच पंचायत, काय खावं याची पंचायत. आणि जर पोहोचवलेले परत आले ना तर आपल्याला जावं लागेल. देवर्षी नारद महर्षी स्वर्गातून स्वर्गात येत होते. नारायण नारायण असं मुखाने नामजप चाललेला. काय वर्णन करावं देवर्षी नारदांचं. सरळ नासिका गौरवर्ण, पितांबर नेसलेलं, सर्वांगावर भस्म लागलं, गळ्यात हातामध्ये रुद्राक्षांच्या माळ्या. इतकंच नव्हे तर केश संभार देखील रुद्राक्षांच्या माळ्यातून डोकं होतं. गळ्यामध्ये तंबोरी आहे, हातामध्ये चिपळी आहे आणि मुखानं नारायण 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 नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन. नारायण 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 नारायण. कमलापती कमल नयन, कमलापती कमल नयन, भवहारण भवतारण, भवहारण भवतारण. नारायण 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 नारायण. तू सगलन, तू धरणी, तू सगलन, तुझ आप देय पवन, तुझ आप देय पवन. लय लय नारायण
पाहिले राजा धर्माला अतिशय आनंद झाला. धर्माने मोठ्या थाटामध्ये देवर्षी नारदांचं स्वागत केलं, त्यांना सिंहासनावरती बसवलं, अर्घ्यपाद्याने पूजा केली. या अगत्यपूर्वक केलेल्या स्वागतामुळे देवर्षी नारदांना अतिशय आनंद झाला. देवर्षी नारद मुनी म्हणताय, धर्मा, म्हटलं मी आज मुद्दाम तुझ्याकडे तुझ्या पित्याचा निरोप घेऊन आलेलो आहे. तुझ्या वडिलांनी असं सांगितलंय की धर्मा, म्हटलं राजसूय यज्ञ कर आणि या राजसूय यज्ञांचं पुण्य त्यांच्या नावावरती सोडून नये. म्हणजे राजा हरिश्चंद्राची जशी ती कीर्ती आहे ना, तशी ही कीर्ती त्यांची होईल. तेव्हा धर्मा राजसूय यज्ञ कर. एवढं नारदांचं बोलणं ऐकल्याने धर्माला अतिशय आनंद झाला. धर्माने सांगितलं, महाराज उद्यापासून राजसूय यज्ञाला सुरुवात. हे धर्माचं बोलणं ऐकल्याने देवर्षी नारद खदा खदा हसायला लागले. म्हणजे धर्मा, राजसूय यज्ञ म्हणजे रोज करतो तो वैश्वदेव वाटला की काय? एवढं सकून विधभर केळीचं पान, त्यावर मूल, त्याच्यावर तू पण इंद्राय स्वा इंद्रा इदंड मम असं वाटलं तुला? अरे राजसूय यज्ञ होणं काम कठीण आहे बाबा. राजसूय यज्ञ करायचा म्हणजे सर्व राजे लोकांना जिंकायला लागतं, एक क्षत्रिय राज्य करायला लागतं, अगणित संपत्ती, अगणित मनुष्यबळ लागतं, तेव्हा राजसूय यज्ञ होतो. तेव्हा धर्मा राजसूय यज्ञ असं सांगून कर म्हणून सांगून देवर्षी नारद म्हणे, नारायण नारायण नारायण. या धर्माला चटपट टाकून, अरे अरे म्हणजे वडिलांचा निरोप येऊन सुद्धा देवर्षी नारदांच्या म्हणण्याप्रमाणे राजसूय यज्ञ होणं काम कठीण दिसतंय. अशा परिस्थितीत धर्माने भगवान गोपाळ कृष्णांना हाक मारायला सुरुवात केली. हे भगवंता गोपाळ कृष्णा, हे रुक्मिणी प्राण संजीवना, गरुड ध्वजा धाव रे धाव. आणि धर्माच्या हाकेसरशी भगवान धावून आले आणि म्हणतात, बोल धर्मा, काय इच्छा आहे? धर्माने सांगितलं, आमची दुसरी तिसरी काही इच्छा नाही. आत्ताच देवर्षी नारद मुनी येऊन गेले. त्यांनी वडिलांचा निरोप सांगितला. माझ्या वडिलांनी राजसूय यज्ञ करायला सांगितलंय, त्या यज्ञाच्या तयारी करता देवा तुम्हाला हाक नाही. भगवान गोपाळ कृष्ण म्हणजे धर्मा राजसूय यज्ञ काम कठीण आहे, नुसतंच कठीण नाही, अतिशय कठीण आहे. आणि तो राजसूय यज्ञ सोडून मला कुठलीही गोष्ट करायला सांग, मी करेन. पण ह्या राजसूय यज्ञाला कडकडून विरोध करणारा असा एकच एक राजा या पृथ्वी तलावरती शिल्लक, ज्यांनी 17 वेळा मला रणातून पळून लावलं, ज्यांनी माझं नाव रणछोडजी असं पाडलं, असा बलाढ्य राजा. नाव ऐकायचं तुला? यज्ञरूधासी करी जरासंध, यज्ञरूधासी करी जरासंध. असा बलाढ्य राजा जरासंध, तो काय एकदा काबूत आला ना की तुझा राजसूय यज्ञ यथा सांग. धर्मा बघूया माझे प्रयत्न आणि तुझं नशीब. पण धर्मा जोडी दे. आणि भगवंताने भीम आणि अर्जुन दोघांना बरोबर घेतल्याने तिघेही निघाले. वेषांतर केलेली, पंचे नसलेले, अंगावर भस्माचे पट्टे. वेषांतर केली तरी क्षात्र देश कुठे लपवता येते? हा, तिघे आले जरासंधाकडे आणि भगवंताने निरोप पाठवला, आम्ही भिक्षुक आहोत, आम्हाला भिक्षा.
जरासंध तसा धोरणी होता. तो स्वतः बाहेर आला आणि म्हणाला, बोला काय इच्छा आहे? भगवंताने सांगितलं, आमची दुसरी तिसरी काही इच्छा नाही. आम्हा तिघांपैकी एका बरोबर तो द्वंद्व युद्ध खेळावं हीच भिक्षा करायची. जरासंध मनाशी विचार करतोय, अरे आतापर्यंत अनेक भिक्षे केले, हा नमुना तरी वेगळाच. द्वंद्वाची भिक्षा म्हणजे असे आहेत तरी कोण आहे धीट? म्हणजे हे खरे पंचेवाले नाही. जरासंधाने निरखून बघितलं आणि जरासंधाने भगवान गोपाळ कृष्णाला ओळख करला. म्हटलं, तुम्ही जर पहिला तुम्ही कृष्ण ना कृष्ण हो म्हणतात. कृष्ण द्वंद्वाची भाषा कशाला? 17 वेळा रणातून पळून जात आणि द्वंद्व नापास, आम्ही तुमच्याशी द्वंद्व खेळणार. अर्जुनाकडे बोट दाखवून म्हणजे हा माझ्याशी काय द्वंद्व खेळणार? नुसतं हात धरून ओढलं की तू निघून जाईल. हा नाही म्हणाला, हा तिसरा जन्म जरा 12 देश आहे, 3.5 बाय 3.5 पिळदार शरीर एसटी लागलेला, आम्ही याच्याशी द्वंद्व खेळू. भीम तयारीतच होता. दोघे आखाड्यात उतरले. दोघे नमनाद सहस्त्रबली होते. बरं, हाही 9,000 हत्तींचं बळ असलेला, तोही 9,000 हत्तींचं बळ असलेला. दोघे एकमेकावर अशी चाल करून चालले, तो बघणाऱ्याला असं वाटायला लागलं की अरे यांच्या डोळ्यातून स्फुल्लिंग बाहेर पडतात. तर होता 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 त्या जरासंधानं भीमाला आडवा पाडला. जरासंध भीमाच्या छाताडावरती बसला. भीम आकाशातले तारे बसतो. भीमाची पाठ जमिनीला लागली की श्रोते म्हणतील, बुवा आम्ही काही वेगळं ऐकलं, तुम्ही भलतच सांगता. बुवा कधी भलतच सांगत नाही, बुवा भलं तेच सांगतो. गोपाळ कृष्ण भगवान. भीम आकाशातले तारे मोजले, भीमाची पाठ जमिनीला लागले. खरी गंमत इथूनच आहे की भीमाला वर होता. या भीमाची पाठ जमिनीला लागली लागली त्याचं बळ दुप्पट व्हायचं. आधी 9,000 हत्तींचं बळ असलेला आणि आता 18,000 हत्तींचं बळ आलेलं. कुठला ताळे त्या आणि मग जरासंधाला असा कोळसावला इकडून तिकडून, जसा एखादं बोका उंदराला खेळवतो बा त्याप्रमाणे. आणि मग भीमाने जरासंधाला आडवा केला. त्याच्या एका पायावर आपला पाय ठेवला, दुसरा पाय करून 2 तुकडे, जेव्हा एक तिकडे एक तिकडे. तसा कापड दुकानदार मांजरपाट पडतो बघा टायर, तसे या जरासंधाचे 2 तुकडे केले. एक या बाजूला टाकला, एक त्या बाजूला टाकला. भीम आखाड्यात नाचतोय, विजयश्री प्राप्त झाली. पण हा आनंद फार का टिकला नाही, कारण जरासंधालाही बरं. कारण मुळातच हा जन्माला आला तो 2 तुकड्यातून जन्माला आले. पण जरा नावाच्या राक्षसीने सांधले म्हणून जरासंध झाला. भीमाने टाकलेले ते 2 तुकडे सार 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 करीत जवळ आले, एकमेकाला चिकटले. पुन्हा जरासंध. भीमाने बघितलं, पुन्हा जरासंध. भीम म्हणाला, चलो फिर से. असे 1दा 2दा नाही, 17 वेळा या भीमाने जरासंधाचे तुकडे केले. तरी देखील जरासंध पुन्हा उभाच. भीम मनाशी म्हणतो, हा भूत करून पश्चिम महाराष्ट्रातला असेल. चिरपाण्याचा कारखानाच करायला. आणि भीमाने भगवंताकडे बघितलं. भगवंत म्हणतात, आत्ता बघतेस मगापासून मी तुझ्याकडे बघतो, माझ्याकडे लक्ष नाही. होते आणि 4 वेळा माझं काय झालं. भीमाने लांबूनच हात उंचावून नमस्कार केला. पण पांडवांचा कैवल्य असणारा तो भगवान, भगवंताने केलं काय, एक काठी घेतली. ती काठी मोडली आणि घोडीनं सांगितलं, उजव्या हातातला तुकडा डावीकडे टाक, डाव्या हातातला तुकडा उजवीकडे टाक. म्हणजे का? आणि भगवंताच्या आदेशाप्रमाणे भीमाने पुन्हा जरासंधाचे 2 तुकडे केले. उजव्या हातातला तुकडा डावीकडे टाकला, डाव्या हातातला तुकडा उजवीकडे टाकला. आणि मग मात्र झालं काय, ते तुकडे जुळले गेले, पण उलटे जुळले गेल्यामुळे काही उपयोग झाला नाही. जरासंध मारला. आणि मग 1600 राजांना बंदिवासातून मुक्त केलं. हे सगळे राजे पांडवांचे मांडलिक बनले बरं. आणि अर्जुनाने तर त्यावेळेस एवढा पराक्रम केला, एवढं धन कमवलं, ठेवायला जागा नाही. त्या काळातले राजवाडे भरले, घरं भरली, आडव्या उभ्या चाळी भरल्या. आडव्या चाळी बहुतेकांना माहिती आहे.
पण उभ्या चढी म्हणजे तुम्ही पुणे मुंबईकडे जा, हे लक्षात येईल. एकाच्या डोक्यावर दुसरा, दुसऱ्याच्या डोक्यावर तिसरा, चौथा, ही उभीच आहे. मी ज्यावेळेस ग्वाल्हेरला स्टेशनवर आलो, माझ्याबरोबर नातो काका होते. रिक्षात येत आहे त्या विचार म्हटलं गाव काका इथे एवढेच सगळे अगदी 1 किंवा 2 मध्येच ती भर. ते म्हणले 2 किंवा 3 जास्तीत जास्त, आणि वरचा मधला रिकामा. म्हणलं गाव वरचा मधला रिकामा का नाही? म्हणले बाहेरनं जे रिकाम ते इकडे कीर्तनकार येतात ना, त्यांच्या निवासाची सोय तिथे करतात. गोपाल कृष्ण भगवान. आपण जसं नेहमी रस्ता दुरुस्ती त्यावेळेस रस्त्याच्या कडेला खडीचे ढीग बघतो, तसे दळव्याची ढीग टाकली. आपण त्या काळात जन्माला बसलो त्या बहुत सिरियस, पण या लोखंडाच्या युगात जन्माला. अरे अरे, धनावर विजय मिळवला अर्जुनाने, पण अर्जुनाचं नाव त्यावेळी धनंजय असतं. आणि मग भगवंताने राजसू यज्ञाची चौकट आखायला सुरुवात केली. एक एक खातं, एक एक खातं एकेकाकडे सोपवायला सुरुवात. निरोप देण्याकरता भगवंतांनी खाते वाटप उत्तम रीतीने केले होते. निरोप देण्याकरता नकुलाला पाठवलं. काही चातुर्य, अतिशय गोड बोलणं, जणू साखरेचं पोत. 2-2दा 3-3दा बजावून सांगणार, तुम्ही यज्ञाला आला पाहिजे, तुम्ही आल्याशिवाय आम्ही अन्न ग्रहण करणार नाही. पुन्हा पुन्हा बोलणार. असं आहे, आपल्या घरी काही कार्य असलं ना, हां, आमच्या पुण्यातलं सांगतो हां, की 3-3, 4-4 वेळेस जाऊन घरी जाऊन आग्रहाचं आमंत्रण दिलं की लोक कार्याला येतात. जेवताना सुद्धा एखादं गोड बोललं की बरं वाटतं. नाहीतर असे नमुने बघायला मिळतात. वा म्हटलं आमच्या गरीबाची घरची चटणी भाकर सावकाश बरं वाटतं. हा नमुना कसा लागेल बघ. पंचपक्वानाचा थाट, बसायला पाठ, टेकायला पाठ, ताटाकरी पाठ. पंचपक्वान आणि मला कोणतं बुवा म्हटलं गिळा तुमच्या बापाचं देणं आहे. गिळा, हा नमुना कसा लागेल. गोड बोलल्यानंतर कोण आला? या नकुलानं सगळ्यांना बोलून आण. यज्ञाकरता कोण कोण आले? नकुलानं सगळ्यांना बोलून सूर्यासारखे तेजस संपन्न असेल. आणि या सर्व ऋषी मंडळींची व्यवस्था द्रवणपुत्र अश्वत्थामा. द्रोणाचार्यांच्याकडे बडे बडे ऋषी मुनी यायचे. कोणाला केव्हा आणि काय पाहिजे नक्की याला ठेव. ऋषी देवो निमिणा तोषवीरे सर्व प्रकारे ते काम संपादिते कुमले द्रोणाची द्रवण कृपे. द्रवणपुत्र अश्वत्थामाकडे हे का भीमो महान अध्यक्ष. भीमसेनाकडं स्वयंपाकघराचं का म्हणजे प्रमुख त्याच्यावरचं बरं. आणि भीम हा भुकेचा कणवळ होता. खाणाराही जबरदस्त, खायला घालणाराही जबरदस्त. आणि धाक इतका होता की कोणी कामात दुसरे केले ना की त्याची शेंडीला धरून हौदात बसवायचं आणि चला पुढे उभं करा, हे कामाला. पंगत बसली की भीम म्हणायचा पंक्तीला 10 पाट्या लढवायच्या नाही आणि 1 पाटी लढवायची इकडं लगेच खायला सुरू. पंगत वाढून होईपर्यंत लाडवाची पाटी फस्त. तो खाणारा ही जबरदस्त, खायला घालणारा ही जबरदस्त. भगवंताने दान धर्माचं करण्याकडेच होतं. काय चातुर्य बघ. ज्याने स्वतःच्या घरात तुळशीपत्र ठेवलं होतं दुसऱ्याचं दान द्यायला की मागं पुढे होईल. अरे घेऊन जा. आणि 1000 पानाला द्रौपदी एकटी वाढत होती बरं, अगदी हसत मग आजच्या सारखा. हल्ली कोणा जीवाय गुढ शून्य पंच. पुण्यामध्ये एकादशीचं कीर्तन केलं बुधवारी. आणि कीर्तन झाल्याबरोबर एक ग्रस्त आले. म्हणाले बुवा
उद्या बरोबर सुट्टी असते ना तुम्हाला. म्हटलं मग सपत्नीक जेवायला ना आमच्याकडे पुण्यामध्ये नारायणपेठे सपत्नीक जेवायला बोलवलं. हा ग्रीन बुकमध्ये नोंद करायला लागेल की मला सांग. आणि पुणे मूळ पुणे म्हणजे सदाशिव नारायण शनिवारपेठ आणि कसबापेठ ज्यांच्याकडे कसं बांधावं असा प्रश्न पडला ते मूळ पुणे. त्या पुण्यामध्ये नारायणपेठेमध्ये सपत्नीक जेवायला बोलवलं. पण पुण्याची ख्याती सगळ्यांना ठाऊक आहे. चहाच्या वेळेत दिलं तर चहा पिऊनच आला असता, जेवायच्या वेळेत दिलं तर जेवून आला. आपल्यासमोर खातात ते पण विचारत काही काही गावाचं वैशिष्ट्य असतं. आता ग्वाल्हेरचं वैशिष्ट्य काय ते आम्ही इथं सांगत नाही. गोपाळ कृष्ण भगवान पुण्याचा एकंदर अंदाज लक्षात घेऊन पत्नीला म्हटलं आपण यजमानांना चहाचाच राहायचा आहे. जेवायच्या वेळेस आपलं 12-12:30च्या सुमारास पण आम्ही दोघेही नारायणपेठमध्ये गेलो. वाड्याच्या आत पाऊल टाकलं मात्र आणि मालकीणबाई मालकाला म्हटलं का हो गुरुवारची सुट्टी आहे तुम्हाला आणि आम्हाला नाही. आणि कोण होतो रस्ते वा सपत्नीक जेवायला त्याच्या बापाचं काय जाते फुकटचं काय असं म्हटलं तर आज जर झालंच होईल का मला सांग. पण ह्या द्रौपदीच्या वाढण्यात एवढं प्रेम होतं की जेवणाला असं वाटायचं काय रे आपली आईच जेवायला वाटते. भगवान गोपाळ कृष्णाने दुर्योधनाकडे खातं सोडलं. कोषाध्यक्ष कोषाधार तिजोरीची चावी दुर्योधना. श्रोते म्हणतो बुवा आत्ता पण खातं म्हटलं उत्तम होतं. हे काय मनमोहन सिंग सरकारची सावली पहिली पडली हा चारा घोटाळा प्रकरणातले रेल्वे मंत्री होते. हाड वैरी पांडवांचा आणि त्याच्याकडे तिजोरीची चावी म्हणजे आम्हाला चालू विचित्र वाटतं. भगवान गोपाळ कृष्ण चुकले. खरं सांगू तुम्हाला भगवान गोपाळ कृष्णाला चुकलं म्हणणारे चुकले. कारण भगवान गोपाळ कृष्णांचं ऐश्वर्य इतक्या विविध रंगाने नटलेलं आहे की ते एखाद्या निसवेड्याने जरी वाचलं ना तर तो बृहस्पतीचा भाग. निसवेडा म्हणजे ज्याच्यावरती शहाणपणाचा अपविष्टा सुद्धा नाही असं. भगवान गोपाळ कृष्णाने दुर्योधनाकडे हे खातं मुद्दाम सोपवलं. कारण दुर्योधन जरी असा असला ना तर मोठा भाग्यवान. त्या दुर्योधनाच्या हातावरती मत्स्यसिंह. आणि ह्या मत्स्यसिंहाची गंमत असेल की ह्यानं धनाला हात लावला की आत दसपटला तयार होत. आणि हे फक्त भगवान गोपाळ कृष्णाला माहित होतं. आम्ही एकदा गेलो ज्योतिषाकडे. म्हटलं आपल्या हातावर काही मत्स्य कस्य असलं तर मिळवायला ना. बिदागी काय देणार विचारायचं. पत्नीला खर्चाला दिले पैसे त्याला सांगून ठेवायचं 100 रुपये शिल्लक राहिली की 100ला हात लावला की 1000, 1000ला हात लावला की 10,000 आणि 10,000 हम दो हमारे दो एवढ्या प्रपंचाला आजही पडतात. तो भाड्याचं घर नसेल. जय जय रघुवीर. पण बुवाचं भाग्य एवढं कुठलं असेल. बुवाने ज्योतिषीवर हात दाखवले. ज्योतिषी बुवा म्हणा बुवा तुमच्या हातावर मत्स्य नाही कस्य नाही बेडूक नाही साधा खेकडा सुद्धा नाही तुमच्या. मग ते एक चक्री सदा वगैरे असं काय म्हणतात ते चक्र ठेच्या कुठले तुमच्या हातावर चक्र वगैरे काय. अहो ज्योतिषी आम्ही एवढे आभारी आमच्या हातावर काहीच नाही. ज्योतिषी म्हणे अहो नाही असं तर सगळी तो मोठे भाग्यवान. म्हणजे मग आत्ता सांगितलं ते नाही त्याच्यापेक्षा आपलं भाग्य झालं. मग ज्योतिषी आमचं भाग्य काय ते कळून ज्योतिषीवाल्यांची दोन्ही हात पाहिले. दोन्ही हाताची बोटं पाहिली. म्हणाला तो बुवा तुमच्या 10 बोटावर शंख आहेत शंख. म्हटलं होय ना असतातच की कारण गावोगावी जाऊन करतोच की आम्ही गोपाळ कृष्ण भगवान. तेव्हा दुर्योधन तरी असा असता ना ते मोठा भाग्यवान. आणि म्हणून ते खातं दुर्योधन भगवान गोपाळ कृष्णाने स्वतःकडे एक खातं घेतलं. धर्मा म्हटलं मी माझ्याकडे एक खाते. धर्माने हात जोडला. म्हणाले देवा कुठलं खातं. करीन ब्राह्मण पाद प्रत्यायन
ब्राह्मण बाळ प्रक्षालन करीना ब्राह्मण बाळ सावडेल पुष्टी धर्मा यज्ञाकरता जे जे बडे बडे ऋषी मुनी येणार आहेत ना त्यांचे पाय मी धरणार आणि जेवण झाल्यानंतर उष्टी मी काढणार. धर्मा हे काम मी स्वतःहून माझ्याकडे घेत आहे. अरे चांगली चांगली कामं करण्याकरता लोक आपण पुढे येतात, पण असले कामं करण्याकरता पुढे येते म्हणून मुद्दाम माझ्याकडे हे काम घेत. धर्माचं नाईलाज. यज्ञाकरता चारही शाखेचे ब्राह्मण आलेले. अध्वर्यो याज्ञवल्क ब्रह्मा श्री व्यास पैल मुनी होत मनस्समावा सामक यज्ञ अध्वर्यो याज्ञवल्क महाराज सर्वांवर लक्ष ठेवणारा ब्रह्मा बादरायण व्यास महाराज आणि जो पैल मुनी होता तो होता सुमनस नावाचा साम गायन करणारा अतिशय गोड गळ्याचा असं तोही होता. असा तो मोठ्या थाटामध्ये येते झाले. साक्षात श्रीपती आपल्या भक्ताचे ते एखाद्या सेवक प्रमाणात 1,00,000 भोजन झाल्यानंतर स्वर्गामध्ये एकदा घंटा वाजायची. किती? 1,00,000 भोजन स्वर्गामध्ये एकदा घंटा वाजायची. आणि साक्षात श्रीपती आपल्या भक्ताचे एखाद्या सेवकाप्रमाणे खोने पितांबराचे सोगे कौस्तुभाला टाकून मागे उच्चिष्टे काळी बघे पुन्हा पंक्ती बसवले. भगवंताने पितांबराचे सोगं खोले कौस्तुभाला मागे टाकले. भरा 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 उष्टी करा. जेवायला प्रत्येकाला सोन्याचं ताट होतं. मी होतो पाहायला. क्वेश्चन घेऊन झाले तर चांगलं बोलायला काय पैसे लागतात? नाही, मग चांगलं बोल. जेवायला प्रत्येकाला सोन्याचं ताट. आणि एकदा जेवण झाल्यानंतर घासून फुसून तेच ताट दुसऱ्यांना नाही भगवान गोपाळ कृष्ण फेकून देतो. त्या गोपाळ स्टीलच्या प्लेट होत्या. खोळ केलं की पुन्हा ते एक ग्रस्त उपहारगृहामध्ये गेला. बाहेर बोर्ड होता कोल्हापूरची झणझणीत मिसळ मिळेल. प्रत्येक गावामध्ये असतं. कोल्हापूरला जा पुणेरी मिसळ मिळेल, पुण्याला जा कोल्हापुरी मिळेल. आता इथलं मला काय माहिती. गोपाळ कृष्ण भगवान तो उपहारगृहावरचा बोर्ड वाचला आहे. कोल्हापुरी झणझणीत मिसळ. ती मिसळ खावीशी वाटते. आतमध्ये गेला ऑर्डर दिली. एक प्लेट कोल्हापुरी मिसळ. वेटरने आणून ठेवल्या खायला. तो खाता 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 त्याला खाली आंबट गोड लागला. हा मनाशी विचार करतो रे कोल्हापुरी झणझणीत मिसळ म्हणून खाली आंबट गोड काय लागला. हे ना चमच्याने जरा मिसळ आधी बघितली. लक्षात आलं त्याच्या काय. मॅनेजरना हो मॅनेजर तिकडे. मॅनेजर काय नाही म्हटलं तुमची कोल्हापूरची झणझणीत मिसळ मागितली आणि खाता 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 खाली आंबट गोड काय लागला. ते मॅनेजरने देखील बघितलं. चमच्याने बाजूला केली. म्हणाला त्याच्या लक्षात आलं. त्याने हात जोडले म्हणाला साहेब माफ करा हे पहिल्याचं श्रीखंड राहिलेलं दिसतं. तेव्हा त्या उपहारगृहातल्या स्टीलच्या प्लेट होत्या खुरूप 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 केलं की पुन्हा ते भगवान गोपाळ कृष्ण सोन्याची ताटं बाहेर फेकून देतो. आता या अतिशयोक्ती अलंकार असेल मी नाही म्हणत, पण हा अलंकार आम्ही भगवंताचं ऐश्वर वर्णन करण्याचे
असा तो मोठ्या थाटामध्ये यज्ञ चालले. कुठल्याही गोष्टीची कसलीही कमतरता नाही. पण हे दुष्ट चांडाळ दुर्योधन, कर्ण, पांडवांना नेहमीच अपशकुनी ठरलं शकुनी म्हणून आणि दुःशासन चौघांची पंगत जेवायला बसली. कौरवांची पंगत जेवायला बसली. अर्धी जेवण झाली. समोरून द्रौपदीला येताना पाहिलं. द्रौपदी वाढायला आहे. तिला पाहिल्याबरोबर की मनाशी विचार करतात की आज भांडण उकरून काढ. जशी ती वाढायला आली तशी चौघांनी एकाच वेळेस 4 पदार्थ मागितले. दुर्योधन म्हणाला भात, कर्ण म्हणाला लाडू, शकुनी मामा म्हणाला सांबार आणि दुःशासन म्हणाला हिरव्या मिरचीची चटणी. आता 4 पदार्थ एकवेळेस कसे वाढणार? त्या द्रौपदीने वाढण्याची शिकस्त केली. आणि ह्या द्रौपदीवर असा प्रसंग आला. या द्रौपदीवर असा प्रसंग आला. या द्रौपदीवर असा प्रसंग आला. गडबड झाली, गडबड झाली, बिरडे सुटले. गडबड झाली, बिरडे सुटले, पदर विठळला बरचा. गडबड झाली, बिरडे सुटले, पदर विठळला बरचा. वाढता 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 स्त्रियांचं लज्जा ठिकाणाचं जे ठिकाण कंचुकी, त्या कंचुकीची गाठ द्रौपदीने चटकन ते दाट खाली ठेवलं आणि लज्जा रक्षणाकरता पदर सावरू लागली. तो हे दुष्ट चांडाळ मोठमोठ्या शब्दांनी ताडण करतात, मोठमोठ्याने ओरडून पदार्थ मागताय. द्रौपदीने डोळे मिटले आणि म्हणाले, हे भगवंता, हे गोपाळ कृष्णा, हे रुक्मिणी प्राण संजीवना, गौरव तुझ्या तुझ्या यज्ञ मंडपात हजर असताना ही कुचेष्टा माझी नाही, तुझी असत. भगवंतांनी तिथूनच बघितलं दृश्य आणि भगवंतांनी तिथूनच सुदर्शन चक्र सोडलं. ते सुदर्शन चक्र द्रौपदी होती इतक्या जलद गतीने खेळायला लागलं की द्रौपदी दिसेनाच. भगवंतांनी द्रौपदीला चतुर्भुज केली. 2 हात लज्जा रक्षणाकरता आणि 2 हात वाढण्या. एवढं करून भगवंत थांबले. स्वतः हजारो द्रौपदीची रूप घेतली आणि प्रत्येकाच्या पानापुढे द्रौपदी बोला काय पाहिजे. एका एका मात्र प्रतिमाने द्रौपदी द्रौपदी प्रत्येकाच्या पाना पडत द्रौपदी बोला काय पाहिजे. आपले कवी याच्या पीठ पुढे जाऊन असं वर्णन करतात की जो तो पदार्थ आवडे तोंडा त्याचा पर्वत असे कुणा. भीम म्हणे सांगता मुणा शिखाव तीरस्व हसते. ज्याने ज्याने जे जे पदार्थ मागितले तर काय सांगतो त्याचा डोंगरच पुढे उभा आहे. दुर्योधनाने भात मागितला, टेकडीच भाताची. दुर्योधन पार टेकडी बुजला, श्वास घेता गेला. कर्णाने लाडू मागितले होते, पाठीत लाडू, डोकीत लाडू, पानात लाडू, खा लाडू. किती खायचे. शकुनी मामाला संभार मागतो काय सांगतो. आजही माझ्या नाकाचा आवाज.
त्या सांबारामध्ये चवीकरता बटाट्याच्या पोळी घातल्या, केपलाचा सांबार मसाला घातला, मुळ्याच्या पोळी घातल्या. आणि या शकुनी मामाने सांबार मागितलं. चमत्कार असा झाला की शकुनी मामा सांबाराच्या तळ्यामध्येच पोहायला. पोहता 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 गरम सांबार ते उडी माराविषयी वाटते. त्याला जे उडी मारली, एका नागपुडीत बटाट्याची पोट, दुसऱ्या नागपुडीत मुळ्याची पोट, अवतरेला तिळपुडे झाले. दुःशासनाने हिरव्या गरजेचे काय सांगतो, हा हिरवागार गार 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 फिरत आला रे, दिवशी पानामध्ये पडला. त्याला तो गोळा बघितला, मात्र त्याच्या पोटात गोळा होता. अशी सर्वांची त्रेधा तिरपुडी झाली. तेवढ्यात भीमसेनाची स्वारी आहे. पितांबर नेसून खांद्यावर गदा घेतलेली. भीमाने म्हणले, हा ज्याने ज्याने जे जे पदार्थ मागितले ते खाल्लेच पाहिजे, नंतर शेंडी उठली. दुःशासनाने हात जोडले, म्हणाले दुर्योधन भाताची टेकडी खाईल. दुसऱ्याची गॅरंटी हात देतो. दुर्योधन भाताची टेकडी जे कर्ण लाडू खाईल, शकुनी मामा सांबाराचं तळे पील, हिरवे मिरचीची चटणी. मला काय केलं तुम्ही, तू घेतलीस का? म्हणून मी घेतली नाही, घातली. मग घातले तर काय मग एक करता का दादा? काय नाही म्हटलं, दऊ लेखणी आणि जरा कागद दे. अरे म्हटलं चटणी खायला कशा आहे? नाही म्हटलं, चटणी खाल्ल्यानंतर होणारा परिणाम आहे ना, त्याच्याकरता मृत्यूपत्र आधीच लिहून ठेवतात. कारण एवढी चटणी खाल्ल्यानंतर जगायची आशा. अशी त्रेधा तिरपी झाली यांची की पुन्हा यज्ञ होईपर्यंत भ्र शब्द. असा तो मोठ्या थाटामध्ये यज्ञ चाललेला. आणि ह्या यज्ञाची कीर्ती शुकाचार्यांच्या कानावर. आणि निवृत्त तर शेष हे शुकाचार्य साक्षात श्रीपती आपल्या भक्ताची राबतो कसा आहे बघण्याकडे. यज्ञ मंडपात निघाले, यज्ञ मंडपात शिरायला झाले. जशी तरुण मुलं सिनेमा थिएटरवर तिकडं करता एकमेकाच्या उरावर उरून काढतात, तशी त्या यज्ञ मंडपात गर्दी झाली. पण शुकाचार्य म्हणतात, मी तर कुठं बोलून भात आणि साधतो बघा. भगवंताचं दर्शन, त्याच्याचा प्रसाद मिळाला की झालं का? तेवढं भगवंताने ती ताटं उचलली, खरकट ते भरा 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 आले, ताटं टाकले, आत ते होऊन गेले. शुकाचार्याने डोळे भरून भगवंताचं दर्शन. शुकाचार्य म्हणतात, देवा हजार हजार वर्ष तपश्चर्या करून आमच्या दृष्टीस नख सुद्धा पडत नाही, आणि आपल्या भक्ताशी ते एखाद्या सेवकाप्रमाणे राबतेस. शुकाचार्याने हात जोडले. शुकाचार्याला आनंद झाला. आणि भगवंतांनी ज्या ठिकाणी ताटं टाकली होती त्या ठिकाणी शुकरूप धारण केलं. आणि त्या ताटावरती बसून एक एक शीत खायला सुरुवात. एक राग भोजन झाल्यानंतर स्वर्गात एकदा घंटा वाजवलं, त्याचा सारखीच वाजायला. धर्माने विचारलं, म्हटलं देवा ही घंटा बिघडली काय सारखीच वाजते? भगवंताने सांगितलं, धर्मा घंटा बिघडली, तुझ्याकडे पुढे महाभारत आहे. दत्तात्रय का कपिल मुनी शुकाचार्य दोघांनी संपूर्ण यज्ञ मंडप पालथा घातला, पण कोणी दिसत. राजा धर्मने भगवंत यज्ञ मंडपाच्या बाहेर आले. त्या दोघांना एकाला पाहिल्यावर शुकाचार्याने आपलं मूळ रूप धारण केलं. राजा धर्मने भगवान शुकाचार्यांच्या जवळ गेले, हात जोडले आणि म्हणाले, महाराज आपल्याला हे शोधतं योग्य दिसतं. शुकाचार्य म्हणजे, देवा मी इथं ऊन पाहत आणि साजूक तोपात आली, आपलं दर्शन आणि आपल्या हातचा प्रसाद दोन्ही कामं झाली. मी निघाल. धर्माने सांगितलं, छे 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 महाराज ठेवू नका, आपण यज्ञ मंडपाचा. शुकाचार्य म्हणाले, आपण म्हणतात तर येतो. आणि मोठ्या मान सन्मानाने शुकाचार्यांना यज्ञ मंडपात त्यांना सिंहासनावरती बसवलं. अर्धप्रात्याने पूजा केली. ब्रह्मवृद्धाच्या अग्रपूजेचं मान शुकाचार्यांना हे पाहिलं. आणि शुकाचार्य म्हणतात, धर्मा पांडव खरोखर तुम्ही धन्य. हे साक्षात श्रीपती तुमच्या इथे एखाद्या सेवकाप्रमाणे का राबते याचं रहस्य मला आता हे भगवंताचं वचनच आहे की तुम्ही
सर्वस्व अर्पण केलं भगवंताना. तुम्ही दास्य भक्ती केली आणि दास्य भक्ती करणारे त्याचे तो भगवंत राहतो. म्हणून मूळ अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम कुठलेही स्वर न तोडता सगळे स्वर घे आणि अशी मिंड जो घेईल त्याला म्हातारप्रेमाने हातात काठी घ्यावी लागेल. मला अनुभव नाही. ही मिंड कशी घेईल ऐका.